वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। भ्रष्ट रेशन दुकानदारांवर तहसील प्रशासन मेहरबान का? अशोक सूर्यभान बारसे वय 65 वर्ष यांची तहसील कार्यालयामध्ये तक्रार। अमरावती जिल्ह्यातील तहसील नांदगाव खंडेश्वर अंतर्गत एएनएस येथील रहिवासी अशोक बारसे हे दिव्यांग असून त्यांचा उदरनिर्वाह मासिक पेन्शन 1500 रुपये व स्वस्त धान्य दुकानात मिळणारे हक्काचे धान्य यावर अवलंबून आहे। असे असताना राशन दुकानदार गुणवंत बाबाराव कनसे यांना कट्ट्यातील धान्य मागितले असता खाली पडलेले झाडझूड केलेले धान्य देऊन जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचं तहसील कार्यालयामध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। तसेच अशोक बारसे यांना नेहमीच दर महिन्याला मिळणारे धान्य आणण्यासाठी गेले असता मशीन बंद आहे, सर्व्हर डाऊन आहे, उद्या येशील असा त्रास दिला जात आहे। तक्रारकर्ते अशोक बारसे यांनी पाटील साहेब असे का करता आमच्यासोबत असं विचारत मी अशी विचारणा केली करून माझ्याजवळ आमदार आहे, खासदार आहे, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही अशा भाषेत बोलत असल्याचंही त्यांनी तक्रारीत म्हटलंय। यापूर्वी 2 वेळा सदर धान्य दुकानदारावर गुणवंत बाबाराव कनसे यांचे स्वस्त धान्य परवाना रद्द करण्यात आला होता। एकाच कुटुंबातील व्यक्तींना विभक्त दाखवून त्यांच्या नावे वेगवेगळ्या धान्यांची परस्पर अफरातफर करून सदर दुकानदार काळ्या बाजारात त्या धान्याची विक्री करत असल्याचं सिद्ध झाल्यानं त्या दुकानदाराचं निलंबन करण्यात आलं होतं। नंतर पुन्हा एकदा हात काळे करून त्याला परवाना देण्यात आला। भ्रष्टाचाराची चटक लागलेला हा स्वस्त धान्य परवानाधारक दुकानदार तेवढ्यावर मांडला नाही। पुन्हा त्याने आपल्या भ्रष्टाचाराची शृंखला कायम ठेवली आणि गावातील मयत असलेल्या व्यक्तींचे रेशन कार्ड चालू ठेवून त्यांच्या नावे परस्पर धान्य उचलून विक्रमी भ्रष्टाचार या महाशयानं केलाय। गावकऱ्यांनी त्रस्त होऊन त्याची तक्रार तहसील कार्यालयात केल्यानंतर त्यांचे सदर दुकानदारास पाठबळ असल्याचं लक्षात आलंय।